नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून दुसरी एक अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे यंदाच्या सरसकटच्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भामधील आणि येणाऱ्या 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना 2400 कोटी रुपयांचा यंदाचा 20,000 रुपयांचा पीक विम्याचा हप्ता वाटप होणार आहे. तर मित्रांनो, हा पीक विमा कोणत्या पिकासाठी वाटप होणार आहे, हेक्टरी किती रुपये मिळणार आहे आणि ॲक्च्युली कोणत्या तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यंदाच्या पीक विम्याचा वाटप होणार आहे हे आपण सविस्तर बघूया. परंतु तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत, कोणते शेतकरी अपात्र आहेत या संदर्भामधील संपूर्ण राज्यातल्या 34 जिल्ह्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून यंदाच्या सरसकटच्या पिकाचा वाटपासंदर्भामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बोलले आहे की अर्थसंकल्प सादर झाला आणि आपण जर पाहायला गेलं तर पिकाच्या वाटपावरून मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु राज्यातल्या 94 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 2400 कोटी रुपयांचा पीक विमा येणाऱ्या 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. राज्यामध्ये बीड जिल्हा असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, सोलापूर असेल, नांदेड असेल, बुलढाणा असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, तर परभणी, अमरावती, नाशिक, जळगाव याचबरोबर हिंगोली जिल्हा असेल, यवतमाळ असेल, अकोला असेल, वाशिम असेल, वर्धा, सांगली, नागपूर, चंद्रपूर, नंदुरबार आणि भंडारा, गडचिरोली तसेच पालघर, धुळे, सातारा याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल, तसेच जालना जिल्हा सुद्धा असेल, ठाणे, रायगड, गोंदिया, कोल्हापूर याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एकंदरीतरित्या तर नक्की देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.